Hello friends, today we are going to see the exercise or workshop of a poem It's a Small World. मित्रांनो आज आपण इट्स अ स्मॉल वर्ल्ड ही जी पोएम आहे ही जी कविता आहे तिचा एक्झरसाइज किंवा जे इंग्लिश वर्कशॉप असतं पोएम संपल्यानंतर ते आज पाहणार आहोत. तर पहिल्यांदा म्हटलं आपल्याला सिंग द सॉन्ग हे ॲक्टिव्हिटी आहे ते गाणं गाऊन दाखवा. तुम्ही यूट्यूबला वगैरे सर्च करून या गाण्याची चाल शोधू शकताय आणि करू शकताय. आता पुढच्या क्वेश्चन्सकडे वळूया. जास्त वेळ घालवणार नाही आपण, पटपट क्वेश्चन आन्सर्स पाहणार आहोत. तर बघा, द क्वेश्चन नंबर 2 इज नोट डाऊन द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम, ॲड वन मोर रायमिंग वर्ड टू इच पेअर. आपण काय करायचे, पुस्तकामधून रायमिंग वर्डच्या पेअर लिहायचेत आणि काय करायचे, एक शब्द एक्स्ट्रा जोडायचे आपल्याला त्याला. आता आपल्या टेक्स्टबुकमध्ये टीयर्स आणि फिअर्स हे दोन वर्ड आहेत रायमिंग वर्ड्स. मग त्याच्यामध्ये आपण कोणता वर्ड जोडलाय, इयर्स. तुम्ही त्याच्यामध्ये अजून बियर्स असा सुद्धा शब्द जोडू शकताय. स्वतःचा शब्द इथं जोडायचा आहे एक. आता आपल्या बुकमध्ये आहे शेअर, अवेअर हे दोन्ही शब्द आहेत आपल्या कवितेमध्ये. हा डेअर मी जोडलेला आहे. तुम्ही याच्यापेक्षा वेगळा केअर सारखा शब्द सुद्धा जोडू शकताय, याच्याशी रायमिंग असणारा, याच्याशी यमक जुळणारा. पुढे बघा, सन वन हे पुस्तकामध्ये आहे. मी काय लिहिलंय, सन वन. मग त्याच्याशी यमक जुळणारा कुठला लिहिलाय, मी डन असं लिहिलंय. पुढे डिवाइड, वाईड हे पुस्तकात आहे. साइड हा शब्द मी लिहिलेला आहे. आता पुढे बघा, गेस अँड डिस्कस द मिनिंग ऑफ द फॉलोइंग लाईन्स. आता बघा, खालील ज्या लाईन्स आहेत त्याचा जो मिनिंग आपल्याला लिहायचा आहे. मिनिंग म्हणजे अर्थ, इंग्रजीतून लिहायचं आपल्याला. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर म्हणजे हे जग हास्याचं आहे किंवा हास्याने भरलेलं आहे असं ही लाईन आहे. तर त्याचं मिनिंग काय होतं, कवितेमध्ये आपल्याला दिलंय तसाच शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. मग त्याचा अर्थ काय होतो बघा, द लाईन मीन्स दॅट इट इज द वर्ल्ड ऑफ हॅप्पी पीपल. म्हणजे हे जग आनंदी लोकांनी भरलेलं आहे. या जगामध्ये आनंदी लोक आहेत. वी लाफ व्हेन वी आर हॅप्पी अँड लाफ्टर हिअर मीन्स हॅप्पी. म्हणजे आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा आपण हसतो. अँड लाफ्टर हिअर मीन्स हॅपीनेस. आणि इथं लाफ्टर हास्य म्हणजेच आनंद असा याचा अर्थ घ्यायचा आहे आपण. ओके, तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकताय किंवा तुम्ही असं एक्झरसाइज सुद्धा लिहू शकता याचा नोटबुकमध्ये. मी फक्त तुम्हाला मिनिंग समजून सांगतोय. आता बघा, दुसरी टर्म आहे इथं, दुसरं सेंटेन्स आहे आपल्याला, अ वर्ल्ड ऑफ टीयर्स म्हणजे अश्रूंचं जग. तर त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. त्याचा अर्थ काय आहे, कवीला काय म्हणायचं बघा, द लाईन मीन्स दॅट द वर्ल्ड इज फुल ऑफ ग्रीफ अँड सॉरो. म्हणजे हे जग दुःखाने भरलेलं आहे असं कवीला म्हणायचं आहे. टीयर्स आर द सिम्बॉल्स ऑफ सॉरो. दुःखाचं जे चिन्ह आहे ते काय आहेत, आपले अश्रू आहेत. म्हणजे दुःख झाल्यावर आपल्याला अश्रू येतात. अँड अनहॅप्पी पीपल म्हणजे दुःखी लोक म्हणजेच आपले अश्रू असं कवीला म्हणायचं. म्हणजे ह्या जगामध्ये दुःखी लोक सुद्धा आहेत. ओके, आता पुढे म्हटलं, इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स अपेक्षांचं जग. तर त्याचा अर्थ काय आहे बघा, द लाईन मीन्स दॅट देअर पीपल हू हॅव होप्स अँड ॲम्बिशन्स. दे विश टू लिव्ह ऑन होप्स. दे आर होपफुल अबाउट देअर फ्युचर लाईफ. म्हणजे बघा, याचा अर्थ काय होतो, वर्ल्ड ऑफ होप्स म्हणजे असे काही लोक आहेत की त्यांच्या आशा आकांक्षा आहेत, त्यांना ध्येय आहेत. दे विश टू लिव्ह ऑन होप्स ते आशा आकांक्षावर जगतात. दे आर होपफुल अबाउट देअर फ्युचर लाईफ ते त्यांच्या भविष्याबद्दल आशावादी राहतात. ओके, आता पुढे आहे, अँड अ वर्ल्ड ऑफ फिअर्स म्हणजे भीतीचं जग. द लाईन मीन्स दॅट देअर आर मेनी थिंग्स दॅट फिअर देम. मग जगामध्ये लोकांना अनेक गोष्टींची भीती वाटत असते. मग कशाची भीती वाटते, देअर आर कॅलॅमिटीज. कॅलॅमिटीज म्हणजे आपत्ती. डेंजर्स काही धोके असतात. डिप्रेशन्स नैराश्य. दॅट कॉज फिअर अमंग पीपल याच्यामुळे लोकांना भीती वाटत असते. आता पुढे बघा, द पोएम सेज अँड अ स्माइल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ अदर ॲक्शन्स ऑर गेस्चर्स दॅट मीन द सेम इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. गिव्ह 3 एक्झाम्पल्स ऑफ गेस्चर्स ऑर ॲक्शन्स दॅट हॅव अ स्पेसिफिक मिनिंग ओनली इन सर्टन रिजन्स. वन सच एक्झाम्पल वुड बी थम्स अप साईन. तर मित्रांनो बघा, बरेचसे हावभाव असतात की ते जगामध्ये त्या गोष्टी सारख्याच ह्याने दाखवल्या जातात. बरोबर, हावभाव असतात, काही कृती असतात. तर या ठिकाणी बघा, थम्स अप आपण काय करतो, एखाद्याला अंगठा वरती करतो आहे की नाही. चला
आपण अभ्यास करायचा का? तुम्ही अंगठावर केला, हो डन, करायचा सर, आहे की नाही? असं साईन आहे थम्सअप. जगामध्ये सगळीकडे थम्सअप हे साईन असं दाखवलं जातं. क्रिकेट खेळताना सुद्धा बघा, आहे की नाही? मग हे चिन्ह काय दाखवतं बघा? थम्सअप म्हणजे हात अंगठा वर करणे, हे चिन्ह काय दाखवतं? टू रेज युअर थंब अप द साइन शोज दॅट समथिंग हॅज बीन ॲक्सेप्टेड. एखादी गोष्ट तुम्ही ॲक्सेप्ट केली आहे, ऑर ॲग्रीड अपॉन, किंवा त्या एखाद्या गोष्टीशी तुम्ही सहमत आहात अशी ती गोष्ट दाखवते. इट ऑल्सो शोज दॅट इट इज अ सक्सेस. आणि तुम्ही यश प्राप्त केलेलं आहे हे सुद्धा त्याच्यातून दिसतं. त्यानंतर व्ही साईन दाखवतात. एखादा जिंकून आला की तुम्ही असं व्ही साईन दाखवता मधल्या बोटाने आणि त्याच्या शेजारच्या बोटाने. मग त्याचा अर्थ काय होतो बघा? सगळीकडे असं दाखवलं जातं, जगामध्ये हे व्ही साईन वापरलं जातं. रेजिंग इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर लाईक साईन व्ही टू एक्सप्रेस विक्ट्री ऑर सक्सेस. विजय मिळवला किंवा यश मिळवल्यानंतर व्ही म्हणजेच विक्ट्री हे अक्षर दाखवलं जातं. कसं? हे ॲक्शन दाखवलं जातं इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर, मधलं बोट आणि त्याच्या शेजारच्या बोटाने. त्यानंतर अजून एक ॲक्शन आहे की जगभरामध्ये दाखवली जाते, शेक हँड्स. म्हणजे भारताचे राष्ट्रपती अमेरिकेचे राष्ट्रपती भेटले तर ते शेक हँड करतात, बरोबर? खेळाडू एकमेकांना भेटले की शेक हँड्स करतात. तर त्याचा अर्थ काय होतो बघा? टू टेक समबडीज हँड अँड मूव्ह इट अप अँड डाऊन. म्हणजे एखाद्याचा हात हातात घ्यायचा आणि मूव्ह इट अप अँड डाऊन म्हणजे खालीवर हलवायचा, ॲज अ वे ऑफ सेईंग हॅलो. त्यावेळी हॅलो सुद्धा म्हटलं जातं. ऑर टू शो दॅट यू ॲग्री अबाउट समथिंग. तुम्ही एखाद्या गोष्टीशी सहमत आहात असं सुद्धा त्यातून दाखवलं जातं. आता पुढे बघा, या ठिकाणी बो. बो म्हणजे वंदन करणे किंवा मान झुकवून आदर दाखवणे. तर बघा त्याचा अर्थ काय होतो? टू मूव्ह युअर हेड ऑर द टॉप ऑफ युअर बॉडी फॉरवर्ड्स ऑर डाऊनवर्ड्स ॲज अ साईन ऑफ रिस्पेक्ट. म्हणजे एखाद्याच्या समोर आदराने तुमचं हेड म्हणजे तुमचं डोकं किंवा आपल्या शरीराचा वरचा भाग झुकवणं, त्याला बो असं म्हणतात. अजून काही भागामध्ये काही ॲक्शन्स असतात. टचिंग फीट ऑफ अ पर्सन, पाया पडणे म्हणतो आपण ज्याला, की चरण स्पर्श करणे म्हणतो. तर त्याचा अर्थ काय होतो? टू शो रिस्पेक्ट टू द एल्डरली ऑर अ रिस्पेक्टफुल पर्सन. एखादा वृद्ध व्यक्ती असेल, आपल्यापेक्षा वयाने मोठा असेल किंवा आदरार्थी व्यक्ती असेल, आदर करण्यासाठी त्याच्यात काय करतो आपण? वी टच फिट, आपण त्याचे पाय पकडतो किंवा पाया पडतो त्याच्या. पुढे रबिंग चिक्स ऑन अनादर पर्सन चिक्स, दुसऱ्या व्यक्तीच्या गालावर गाल घासणे. तर मित्रांनो ही ॲक्शन दाखवली जाते कशासाठी? फॉर शोविंग लव ऑर क्लोज रिलेशनशिप, जवळचं नातं किंवा प्रेम दाखवण्यासाठी हे केलं जातं. बऱ्याचशा चित्रपटामध्ये तुम्ही पाहिलं असेल. अजून पहा, नमस्ते और राम राम. नमस्ते करतात किंवा राम राम करतात. केव्हा करतात? यूज्ड फॉर ग्रीटिंग समबडी ऑर टू से हॅलो. हॅलो म्हणण्यासाठी राम राम म्हणतात, नमस्कार करतात, आहे की नाही? किंवा एखाद्याचं स्वागत करण्यासाठी सुद्धा काय करतात? राम राम म्हणतात किंवा नमस्ते म्हणतात, आहे की नाही? आता यातला पुढचा क्वेश्चन नंबर 5 आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला काही हे दिलेले आहेत, सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि त्याचं आपल्याला कन्व्हर्सेशन तयार करायचं आहे. तुम्हाला 3 कन्व्हर्सेशन तयार करायचे आहेत. त्यापैकी 2 मी इथं तयार करून दाखवले आहेत आणि याच्यासारखी तुम्ही करू शकताय. आता इथं बघा, रमेश आणि सुरेश मधलं कन्व्हर्सेशन मी तयार केलेलं आहे. रमेश सेज, हाऊ आर यू सुरेश? सुरेश सेज, आय एम फाईन, व्हॉट अबाउट यू? रमेश काय म्हणतोय मग? आय एम टू हॅपी टू सी यू अगेन आफ्टर वेकेशन्स. मला खूप आनंद झाला की मी सुट्टीनंतर तुला पुन्हा भेटतोय. सुरेश सेज, इट्स व्हेरी नाईस टू सी न्यू बुक्स, न्यू क्लास, न्यू टीचर्स अँड फ्रेंड्स. नवीन वर्ग, नवीन पुस्तकं हे पाहण्यासाठी खूप छान वाटतंय. रमेश सेज, येस लेट्स गो टू अवर न्यू क्लास. चला आपल्या नवीन वर्गाकडे जाऊया. असं हे कन्व्हर्सेशन मी तयार केलं आहे. तुम्ही याच्यापेक्षा वेगळं सुद्धा तयार करू शकताय. तुम्हाला क्ल्यू म्हणून पुस्तकामध्ये काही सेंटेन्सेस दिलेले आहेत बघा. आता पुढे बघा, सीमा आणि रूपामधलं मी तयार केलेलं आहे कन्व्हर्सेशन. हाय रूपा. रूपा सेज, हॅलो सीमा, हाऊ आर यू? सीमा सेज, आय एम फाईन, हाऊ डिड यू स्पेंड युअर हॉलिडेज? तू तुझी सुट्टी कशी घालवलीस? रूपा सेज, आय हॅड गोन टू माय विलेज, माय ऑल फॅमिली मेंबर्स वेअर देअर, वी एन्जॉयड अ लॉट. मी गावाला गेले होते, माझे सगळे फॅमिली मेंबर तिथं होते आणि मी खूप मज्जा केली, आम्ही खूप मज्जा केली. असे हे 2 कन्व्हर्सेशन मी तयार केले आहेत. तिसरं तुम्ही करायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने याचा हा एक्सरसाइज होता, वर्कशॉप होतं. थँक्यू.